महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन आयटकच्या वतीने 9 जुलैला अमरावती शहरात भव्य मोर्चा काढण्यात आला। एरवी चौकात सकाळी पावसाची तमा बाळगता जिल्ह्यातील हजारो सेविका एकवटल्याचे दिसून आले। अमरावती संघटनेच्या वतीने भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले। शासनाच्या खासगीकरण उदारीकरण धोरण विरोधात तसेच कामगार कायदे बदलविण्याच्या सरकारचा प्रयत्न अशा मागण्या घेऊन आंदोलनात अंगणवाडी सेविका बालवाडी कर्मचारी सहभागी झाले। 9 जुलैच्या दिवशी सर्व अंगणवाडी बालवाडीतील काम बंद करून हजारोंनी सहभाग घेतला। इरीन चौकापासून घोषणा देत थेट मोर्चेकरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दाखल झाले। अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युएटी लागू करा, सेविका मदतनीस यांना वर्ग 3 व 4 चे कर्मचारी घोषित करा, यासोबतच कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी महागाई भत्ता, भविष्य निर्वाह निधी, मासिक पेन्शन, सामाजिक सुरक्षा लागू करा। सेविकांच्या मुख्य सेविकापदी पदोन्नतीचे निकष बदलवून 10वी पास आणि 55 वर्ष वयोमर्यादा असलेल्या सेविकांना अर्ज करण्याची संधी द्या। निकृष्ट दर्जाचा THR बंद करा। 1000 पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या विभागात नवीन अंगणवाड्या मंजूर करा, अशा अनेक मागण्या घेऊन हजारो अंगणवाडी सेविका मदतनीस या मोर्चात सहभागी झाल्या। यावेळी अनेक अंगणवाडी सेविकांनी आमच्या विदर्भ मतदारकडे आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत। अनेक मागण्या घेऊन अंगणवाडी सेविकांचा हजारोच्या संख्येने अमरावती शहरात मोर्चा काढण्यात आलेला आहे। आपण पाहू शकता थेट दृश्य जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील हे दृश्य आहे। तर भर पावसामध्ये शेकडो अंगणवाडी सेविका मोर्चामध्ये सहभागी झालेल्या आहेत आणि जय घोष नारे सुद्धा देण्यात येत आहे। भाजपा सरकारच्या विरोधात अंगणवाडी सेविकांचा हा मोर्चा भर पावसात सुद्धा या ठिकाणी सज्ज झालेला आहे। तर काय मागण्या आहेत त्या ठिकाणी आपण दाखल झालेल्या आहेत। मी अंगणवाडी सेविका आहे, शिटू अटक आम्ही दोघी आहे। लय वर्षापासून मानधन वाढत नाही, कर्मचाऱ्याचा दर्जा देत नाही। आता तो नवीन आम्हाला 5-6 महिन्यापासून FRS हे आला। FRS कधीच होत नाही कोणाचा, हे गोल गोल राऊंड होते आहे। FRS बद्दल आम्ही मोर्चा केले आहे। आम्हाला शासनाला निरोप द्यायचा आहे की सगळ्यांचे मोबाईल तुम्ही चांगल्या दर्जाचे मोबाईल द्या, काहीतरी आम्हाला कम्प्युटर द्या, लॅपटॉप द्या, FRS बंद करा आणि आम्हाला शासकीय दर्जा पाहिजे सगळ्यांची। मी अंगणवाडी सेविका नजमा काझी, बीड शिराळा आणि संघटना सिटू। आज देशव्यापी संप आहे। अंगणवाडी सेविका अनेक वर्षापासून लढा देत आहे, पण शासनाचे डोळे उघडत नाही। एक म्हण आहे मराठीमध्ये का झोपीचं सोंग गेलेला माणूस कधी तो जागी होत नाही, तशातला हा सरकार आहे। सरकारनं जणू अंगणवाडी सेविकेला एक बेटी बचाव बेटी पढाव या मुद्द्याखाली रोडवर नेहमीच आणण्याचं काम केलं आहे। आम्ही 1972 सालीपासून काम करतो। अनेक मागण्या आमच्या वर्षानुवर्षी राहत असते प्रत्येक मोर्चाच्या माध्यमातून, पण आज हा महत्त्वाचा मुद्दा आमचा तो आहे FRS आणि वेतन श्रेणी। FRS म्हणजे असं की यांनी गावातले लोकच आमच्या मागे लावले, कारण प्रत्येक घराघरातल्या व्यक्तीचा 0 ते 3 वर्षापर्यंत जे काही बालक आहे त्यांचा प्रत्येकास FRS करावा लागतं। पावसाची सुद्धा आपण भिजत आहात। पाउस में मैं आंगनवाड़ी सेविका शमा खान हूँ। अभी हम ये इस पानी में इस भीगते हुए बरसात में सब पैदल आए हुए हैं। हमारे ऑफिस से लेकर अभी तक के यहाँ सभी सेविका पैदल आए चुके हैं। सब अपने अपने छतरिया में आए हैं, अपने अपने बच्चों को छोड़कर आए हैं, अपने पूरे कामकाज छोड़ के आए हैं। मेन मसला ये है कि FRS बंद करा। FRS करने में हमको बहुत ज्यादा तकलीफ हो रही है। घर घर जाके हम FRS कर रहे हैं, कोई अपनी फोटो कैप्चर करने नहीं दे रहा है। बस इतना ही है। आम्हाला त्रास होऊन राहिला आणि उलट पालकांना त्रास होऊन राहिला, कारण FRS त्यांनाही द्यावं लागतं। कामधंदे सोडून अंगणवाडी 10 खेपा यावं लागतं। लोक म्हणते असं राशन देता काय, मागण्या पूर्ण होत नाही। काय अरे सरकारने काय नाटक लावलाय का? आमच्या लाखो अंगणवाड्या सेविका पाण्यामध्ये आहे, तो भोगणं आहे का सरकार? त्याला दिसत नाही आहे काय? किती वर्षापासून आम्ही मोर्चे काढत आहे, काय फायदा आहे का? आता एक मागणी पूर्ण नाही झाली आमची, आम्ही तीव्र आंदोलन करू। इशारा देतो सरकारला।